तेमिना काही दहीहंडीची पंढरी म्हटली जाते। या ठिकाणी प्रत्येक येणारा गोविंदा ज्याप्रमाणे कुलदैवताला आपण नमस्कार करतो कुठलेही काम सुरू होताना, त्याच पद्धतीने या ठिकाणी सलामी देणं हे पावन मानलं जातं, शुभ मानलं जातं मंडळांकरता आणि याकरता प्रत्येक गोविंदा या ठिकाणी येत असतो। बाकी ठिकाणी सर कोट्यवधी लाखो रुपयांची बक्षिसे मात्र प्रत्येक मंडळ इथे येतं जातं। ज्याप्रमाणे पंढरीला म्हणजे विठ्ठलाला लोक दर्शन देतात, भेट देतात, तसं या ठिकाणी पण त्याचप्रमाणे दिघे साहेबांच्या जे दहीहंडी त्यांच्याकडून काळजी घेतली जातं, त्यासाठी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था का सांगाल? प्रत्येक येणाऱ्या गोविंदा पथकाला या ठिकाणी आम्ही बक्षीस देतो, त्यांना कॅश बक्षिसं असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ही मंडळं टिकली पाहिजेत, मंडळं जगली पाहिजेत। या मंडळं एकत्र आल्यामुळे हिंदू संस्कृती पुढे जात असते आणि प्रायोजक मिळतोच असं नाही। छोटी छोटी मंडळं असतात, 200 मुलांची, 300 मंडळांची, 400 मंडळांची आणि मंडळ सुरू असताना खर्च असतो। प्रत्येक मंडळाच्या मागे सगळेच मातब्बर नसतात आणि मग महत्त्वाचा खर्च असतो जो जेवणाचा। तो जेवणाचा जो खर्च आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गोविंदाला जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी केली जाते। येणारा प्रत्येक गोविंदा मंडळाचा जो गोविंदा आहे तो या ठिकाणी भोजन करतो। एक प्रकारे त्या मंडळाला आम्ही मदतच करत असतो। सर एक राजकीय प्रश्न विचारतो। गणेश नाईक साहेब म्हणाले की शिंदे साहेबांना लॉटरी लागली सीएम पदाची। महायुतीचे नेते वारंवार ते असं वक्तव्य करतात, काय सांगाल? बघा, गणेश नाईक साहेब ज्येष्ठ नेते आहेत, युतीमधील ज्येष्ठ नेते आहेत। लॉटरी कुणाला लागली म्हणता येईल की जे काही सत्तेत नव्हते, जे आमदारी नव्हते, काही काळ होते, नंतर त्यांचा पराभव झाला होता आणि मग त्यांना आता जर मंत्रिपद मिळालं तर आपल्याला म्हणता येईल ना त्यांना लॉटरी लागली। शिंदे साहेब तर पराभव कधी त्यांनी स्वीकारलाच नाही, रात्रंदिवस ते काम करतायत, विजयाची पताका वरती घेऊन सुरू आहे आणि लॉटरी काय म्हणताय? आम्ही सत्तेत होतो का? नव्हतो। एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, एकनाथ शिंदे साहेबांनी डेअरिंग केली आणि म्हणून या राज्यात आमची सत्ता आली, नाही तर सत्ता नव्हती आमची। मग एकनाथ शिंदे साहेबांमुळे आज आमदार झाली लोक, आज मंत्रिपदं मिळत आहेत। त्यांनी जर ही डेअरिंग केली नसती, त्यांनी जर ही भूमिका घेतली नसती तर आपण आमदार असतात का? त्यामुळे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि माझी विनंती आहे, युतीमधील नेते आहेत, ठीक आहे, आम्ही संयमी प्रतिक्रिया देतो, परंतु मग कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने बोलतो। महायुती टिकली पाहिजे, महायुती पुढे सुरू राहिली पाहिजे, अशा पद्धतीने नेत्यांनी वक्तव्य करायला पाहिजेत। पण तो अशा पद्धतीचे वक्तव्य करून महायुतीच्या कारभारामध्ये कोणी खोडा टाकू नये ही माझी त्यांना विनंती आहे। परंतु लॉटरी कुणाला लागली याचा विचार जर आपण गत काळाला आठवणी दिल्या तर तुमच्या लक्षात येईल की शेवटी कदाचित नाईक साहेबांचं वय झालं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित अशी वक्तव्य ते करत असतील। पण माझी विनंती आहे त्यांना की आमच्या नेत्यावरती तुम्ही अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका। जर आपण टीका केली तर आम्हाला सुद्धा आपल्यावर टीका करावी लागेल। सर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून युतीचा धर्म पाडला जातो, सगळ्या ठिकाणी बॅनर आहे, अजित पवारांचे सुद्धा बॅनर आहेत, भाजपाचे नेत्यांचे बॅनर आहेत, मात्र हे असे नेते वक्तव्य करून काय साधण्याचा प्रयत्न करतात? युतीतील नेत्यांनी खरंच या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे। धन्यवाद सर। कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।